आजची रेसिपी आहे नरम लुसलुशीत टम्म फुगणारी 2 दिवस टिकणारी आणि गोल गरगरीत अशी आपली चपाती किंवा पोळी। आणि बॅचलर मुलं असतील तर ती सहजगत्या बनवू शकतील इतकी साधी सोपी रेसिपी आहे। तर वेळ न घालवता पाहूया चपातीची किंवा पोळीची नरम लुसलुशीत रेसिपी। तर इथे आता आपण सॉफ्ट चपाती बनवण्यासाठी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ। गव्हाचं पीठ छानपैकी चाळून घेतलेलं आहे। जितका हवंय तुम्हाला चपात्या पोळ्या किती करायच्या आहेत त्या अंदाजाप्रमाणे तुम्ही पीठ घ्यायचं आहे। त्याप्रमाणे चवीला मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून झाल्यानंतर इथे आपण आता गव्हाचं पीठ छानपैकी पाण्याने मिक्स करून घेणार आहे। पण चपातीचं पीठ व्यवस्थित सॉफ्ट बनण्यासाठी आपण थोडंसं अगदी नॉर्मल गरम पाणी घेतलेलं आहे, जास्त नाही, कोमट असं पाणी घेतलेलं आहे इथे आणि त्याने भिजवायचं आहे, जेणेकरून आपलं पीठ एकदम सॉफ्ट आणि असं एकदम म्हणजे ताणलं जाईल इतकं सॉफ्ट होतं ह्याच्याने गरम पाणी वापरल्यामुळे। सगळं पीठ असं हळूहळू पाणी टाकून घ्यायचं आहे। म्हणजे काय होईल की एकदम जर पाणी टाकलं तर तुमची चपातीचं पीठ पातळ होऊ शकतो। त्यामुळे पिठामध्ये जितकं पाणी लागणार आहे तितकंच त्याचा वापर करायचा आहे। असं मळून मळून घ्यायचं आहे। असं मळून गोळा करून तयार घ्यायचा आहे। थोडं थोडं पाणी टाकल्यामुळे आपलं गोळा व्यवस्थित असं होतो। जर का पातळ झालं तुमचं तर परत पीठ घ्यावं लागेल तुम्हाला थोडंसं आणि असं मळून मळून घ्यायचं। मळून मळून जितकं घ्याल की तुमची चपाती सॉफ्ट आणि अशी फुगून एकदम टम्म फुगेल आणि चपाती राहते सुद्धा खूप दिवस। खूप दिवस म्हणजे साधारणतः 1-2 दिवस सुद्धा तुमची चपाती अगदी छान राहू शकते आणि 7-8 तास तर एकदम फ्रेश राहते। अशा प्रकारे आपण मस्तपैकी गोळा करून तर घेतलेला आहे आणि मळून मळून घ्यायचा आहे। इथे आपला गोळा छान तयार झालेला आहे। आपण हा 1-2 मिनिटं असंच मळून मळून घ्यायचं आहे। असं मळल्यामुळे चपाती सॉफ्ट व्हायला मदत होते। आपण ही 2-3 मिनिटं असे मस्तपैकी मळून घेऊया आणि हे चिटकायला नको हाताला वगैरे किंवा आपल्या पोळीपाटाला वगैरे चिकटायला नको, म्हणून आपण काय करणार आहोत, इथे तेल लावून घेणार आहोत। पहा इथे तेल लावलेलं आहे मी थोडंसं हाताला लावून मस्तपैकी असं हे परत 2-3 मिनिटं मळून घ्यायचं आहे। तुम्ही छान जितकी मळाल तितकी चपाती तुमची किंवा पोळी नरम आणि एकदम अशी डब्बा इतकीच फुगेल, टम्म फुगून निघेल। आता मस्तपैकी हे मळून झालेलं आहे, गोळा तयार झालेला आहे। आता आपण हे 15 मिनिटासाठी बाजूला ठेवणार आहोत। त्यावरती आपण असं ओलसर असं फडका एखादा ठेवून द्यायचा, म्हणजे आपलं पीठ सुकणार नाही आणि छान फुगेल सुद्धा। 15 मिनिटांनी आपण चपाती करायला घेऊया। इथे आपले 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत। हे पहा आता ओलं असल्यामुळे अगदी आपलं हे सुकलं नाहीये आणि किती सुंदर असं याचं पीठ बघा, गोळा तयार अजून तसंच्या तसं आहे, सॉफ्ट झालेलं आहे। आता आपण असं करून घ्यायचे आहेत गोळे। इथे आपण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। सगळे असे गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता ते ठेवूया बाजूला आणि घेऊया इथे पोळीपाट लाटणं। इथे घ्यायची गोळी एक छानपैकी अशी, ही गोळी घेतलेली आहे, ती ह्या पिठामध्ये डिप करून घ्यायची आहे। खालून वरून ठेवायचे पोळीपाटावरती आणि घ्यायची अशी लाटून छानपैकी। लाटून घेतल्यानंतर थोडीशी जास्त लाटून झाली की परत एकदा पीठ घ्यायचं आहे, चिटकायला नको म्हणून, आणि परत थोडंसं पोळीला चपातीला पीठ लावून घ्यायचं आहे आणि मग असं गोल गोल लाटून घ्यायची आहे। आपली इथे मस्तपैकी अशी गोल लाटून झालेली आहे। आता आपण तवा गॅसवर ठेवूया आणि ती भाजून घेऊया। ही आपली चपाती मस्तपैकी तयार झालेली आहे।
आपण आता ही चपाती झालेली आहे तयार. तवा गरम झालेला आहे. तव्यामध्ये चपाती खालची बाजू वरती टाकलेली आहे, वरची बाजू खाली टाकलेली आहे. इथे बुडबुडे असे म्हणजे जेव्हा आपली खालची शेकते तेव्हा असे वरती बुडबुडे आल्यासारखे तुम्हाला दिसतात, तेव्हा ती चपाती उलटून घ्यायची आहे. पहा इथे मस्त अशी खालीसुद्धा छानपैकी शेकलेली आहे चपाती आणि त्यालासुद्धा टम्म असा फुगा आल्यासारखा वाटत आहे. तर आता ही चपातीला दाबलीत तर तुम्ही पहा मस्त अशी नरम नरम लागते, पण डब्बा आल्यासारखं दिसत आहे. तरी अजूनसुद्धा आपला डब्बा येतोय. हळूहळू जसं जसं फुगतोय तशी चपाती खूप सुंदर दिसते. अशा प्रकारे आता परत एकदा पलटून घ्यायची आहे. पहा खालनासुद्धा छान फुगलेली आहे आणि ब्राउनिश कलरचे जेव्हा टिपके येतात तेव्हाच आपली चपाती काढायची, नाहीतर चपाती कच्चीसुद्धा राहू शकते आणि जास्त जर म्हणजे तापवत ठेवली तर ती करपू पण शकते. तर इथे आपली मस्त अशी चपाती तयार झाली आहे. आणि तुमची चपाती जर गोल होत नसेल तर पुढे तुम्हाला ट्रिक सांगितलेलीच आहे. पण ही चपाती काढल्यानंतर काय करावं, खालनं अशी शेकून घ्यायची आहे आणि ही काढून घ्यायची आहे लगेच. ती काढताना कशावर ठेवायची आहे तर एखाद्या फडक्यावरती किंवा म्हणजे कापडावरती किंवा अशा प्रकारची जर का तुमच्याकडे जाळी वगैरे असेल त्यावर टाकायची, म्हणजे खालना पाण्याचं शेत सुटणार नाही आणि तुमची चपाती गोल होत नाही. तर मग पहा पुढची ट्रिक. चपाती गोल होत नाहीये, हे पहा अशी वाकडी तिकडी येते. मग काय करायचे, एकच ट्रिक वापरायची. तर एखादा असा डबा घ्यायचा ज्याला धार असेल थोडीशी, गोल डबा घ्यायचा. तो डबा ठेवायचा चपातीवरती, म्हणजे जिथं पोळी लाटली त्याच्यावरती. अगदी असं थोडंसं दाबून दाबून घ्यायचं आणि डबा उचलून घ्यायचा आहे. पहा इथे आकार गोल असा आलेला आहे. आता ही साईडचे कडं असतात ती निघून काढून जातात आणि मस्त अशी चपाती आपली तयार होते आणि गोल होण्याचा आनंद आपल्याला मिळतो. पहा किती सुंदर अशी चपाती तयार झालेली आहे. तर तुम्ही अशा प्रकारे ही चपाती करू शकता. बॅचलर मुलांसाठी तर अप्रतिम हे सगळं. शी आली तिला. इथे पहा मस्त अशा आपल्या चपात्या सगळ्या तयार गोल गरगरीत अशा तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही तुम्ही पाहिलंच असेल, ह्यामध्ये एकदम साधी सोपी ट्रिक लावलेली आहे. अगदी गोल चपात्या होणार आहेत, पोळ्या होणार आहेत आणि एकदम सॉफ्ट. तर आता ह्या ठेवण्यासाठी आपण एक घट्ट झाकणाचा डबा घ्यायचा आहे. त्यामध्ये एखादं कापड टाकायचं आहे किंवा स्टीलचं आपलं जर सिल्वर पेपर मिळतो बाजारात त्यामध्ये गुंडाळून ठेवलं तर तुम्ही ही चपाती 8 ते 9 तास अगदी फ्रेश जशीच्या तशी तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला जर साजूक तूप लावायचं असेल तर तुम्ही तेही लावू शकता. तर अशा प्रकारे आजची चपाती इतकी सॉफ्ट होणार आहे, तुम्ही पाहिली तर हे बघा अगदी नरम सूत. आजची पोळीची रेसिपी कशी वाटली, आवडली का? आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. साईडची बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.